अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. आता या ठिकाणी फक्त शेवटचे किती 10 मिनिटं घेतो. 10 मिनिटं घेतो फक्त लक्षपूर्वक ऐका बरं को. हे 10 मिनिटं तुम्ही पूर्ण कीर्तन घरी नाही आलं तरी चालत, पण हे शेवटचे 10 मिनिटं हे तुम्ही नक्कीच घरी घेऊन जा. आता धर्माविषयी बोलायचं म्हणलं की असं धर्मो रक्षिती रक्षिता, म्हणजे जो धर्माचे रक्षण करतो धर्म सुद्धा त्याचं रक्षण करतो. महाराज छत्रपती संभाजी महाराज पूर्ण शरीराचा त्याग केला पण धर्माचा त्याग केला नाही. हो किती सोसावं लागेल छत्रपती संभाजी महाराज. जेव्हा संभाजी महाराजांनी मुकरब खान नाटक केलं, मुकरब खान संभाजी महाराजांना गडाच्या पायथ्यापासून नेत होता पण गड करायला माहित नव्हतं. शेतातून नेत होता पण शेत करायला माहित नव्हतं. गावातून नेत होता पण गाव करायला माहित नव्हतं. महाराज एवढे छत्रपती शिवाजी महाराजांना ते मंदिरापासून नेत होते पण मंदिरातल्या वारकऱ्यांना माहित नव्हतं की छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना ते न्यायचे. हे मी म्हणतो मातीत मारणारे काही झाले पण मातीसाठी मारणारे फक्त छत्रपती संभाजी महाराज झाले. कारण की त्यांनी आपल्या धर्मासाठी किती बलिदान दिले. त्यांना औरंगजेब म्हणायचा तुम्ही काय करा, तुम्ही फक्त आमच्या काय या धर्म बदला आणि तुम्ही आमच्या काय करा धर्मामध्ये या. पण छत्रपती संभाजी महाराजांनी महाराज धर्म शरीराचा अवयव त्यागले पण काय त्यागला नाही तर धर्म त्यागला नाही. म्हणजे काय छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढले. महाराज डोळे काढले त्या औरंगजेबाने तरी धर्म त्यागला नाही. अंगावरची सालं काढली तरी धर्म त्यागला नाही, धर्म सोडला नाही. म्हणजे एवढा छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या धर्माविषयी आदर होता. आणि आताच्या काळामध्ये तर तिघांवर जास्त संकट आहे. आईवर, गाईवर आणि धर्मावर. आईला तर वृद्धाश्रमात टाकतात आणि गाईला कत्तरखान्यामध्ये पाठवतात, म्हणजे गाय कापतात. कत्तरखान्यात गायला पाठवतात आणि धर्माचे तर वाटोळे झाले. तुकाराम महाराज म्हणतात ऐसे कलियुगामध्ये झाले धर्माचे वाटोळे. कलियुगामुळे ऐसे धर्माची वाटोळे झाली की फार कलियुगामध्ये धर्माची वाटोळे झाली. महाराज आता आपल्या देशात